तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। जरांगे पाटलांनी आता बच्चू कडू यांच्या या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि जरांगे मोर्चात सहभागी होण्यासाठी नागपूरकडे निघालेत। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। शेतकऱ्यांसाठी आता मनोज जरांगे देखील मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बच्चू कडू यांच्या या महाएल्गार मोर्चाला जरांगे पाटलांनी आपला पाठिंबा दिलेला आहे आणि या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे नागपूरकडे रवाना झाल्याची देखील महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येते। त्यामुळे संपूर्ण सर्व स्तरातनं बच्चू कडू यांच्या या संपूर्ण आंदोलनाला आता पाठिंबा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यभरातले शेतकरी नेते एकवटलेले असतानाच आता मनोज जरांगे पाटलांनी देखील आपला जाहीर पाठिंबा बच्चू कडू यांच्या या शेतकरी आंदोलनाला दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी महाएल्गार मोर्चाची हाक बच्चू कडू यांनी दिलेली होती आणि त्यांच्या याच आंदोलनाला आता मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ही दरम्यान थेट दृश्य पाहतोय आपण झी24 तासच्या माध्यमातून। मनोज जरांगे हे नागपूरच्या दिशेने सध्या रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जरांगे पाटलांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि याच आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे सध्या नागपूरच्या दिशेने रवाना होत असतानाची ही महत्त्वाची दृश्य झी24 तासच्या माध्यमातून आपण पाहतोय। खरं तर बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चाची हाक दिलेली होती आणि त्यांच्या या मोर्चाला आता सर्व स्तरातनं पाठिंबा मिळताना दिसतोय। बच्चू कडू यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे नागपूरच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही थेट महत्त्वाची दोन दृश्य, एकीकडे शिष्टमंडळाच्या सोबत बच्चू कडू यांची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। शिष्टमंडळाच्या सोबत बच्चू कडू यांची चर्चा सुरू आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी आपला या पाठिंबा बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला दिलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय ते सध्या आता नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत तेव्हाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत आणि आता बच्चू कडू यांच्या या मोर्चात जरांगे सहभागी होणार आहेत। त्यामुळे सर्व स्तरातनं बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे राज्यामधल्या सर्वच शेतकरी संघटनांचे नेते, शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या या मोर्चात सहभागी झालेले आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी देखील सर्वच विरोधकांना, राजकीय पक्षांना, विविध संघटनांना आपल्या या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलेलं होतं।